मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मीरा भाईंदरमध्ये मेळावा पार पडणार आहे। त्यासाठी जय्यत तयारी देखील झालेली आहे। आपल्यासोबत जोडले मनसे नेते अविनाश जाधवजी। काय सांगा, हिंदी सक्तीच्या विरोधात रान उठवलं होतं, त्याच्यानंतर मीरा भाईंदरमध्ये मराठी विरोधात जे मनसे असतील मराठी लोक जे ते रस्त्यावरती उतरून आले होते, कसं बघतं आज त्या ठिकाणीच राजसभेची? मला वाटतं सन्माननीय राजसाहेब मीरा भाईंदरमध्ये येतात आणि आजचा दिवस आमच्या सर्व महाराष्ट्र सैनिकांसाठी आणि तिथल्या मराठी माणसासाठी आनंदाचा आहे। कारण मराठीचा आवाज जो माणूस संपूर्ण देशभरात बुलंद करतोय तो व्यक्ती आज आमच्या शहरात येतोय। सो तिथल्या सर्वच लोकांमध्ये आज आनंदाची भावना आहे आणि मला असा पूर्ण खात्री आहे की सगळी लोक जी परवाच्या आंदोलनात उपस्थित होती ती सगळी लोक सन्माननीय राजसाहेबांना पाहायला आणि ऐकायला तिथे येतील। काय वाटतं, शांतीत मोर्चा काढणार होते मात्र कुठेतरी पोलिसांचा बळ वापरून कुठेतरी हा मोर्चाला वेगळं वळण दिलं गेलं? जे झालं ते झालं। खरं तर जर व्यापाऱ्यांना मोर्चा काढायची परवानगी दिली होती तर आम्हाला पण द्यायला हवी होती, परंतु ज्यांनी चुका केल्या त्यांना त्याची सजा मिळालेली आहे। सो आता जी काही पोलीस प्रशासन आहे त्यांनी आम्हाला या बाबतीतल्या सर्व परवानग्या दिलेल्या आहेत आणि आता आम्हाला कुठलीच नाराजी पोलिसांच्या बाबतीत नाही आहे। हिंदी सक्तीच्या विरोधात रान उठवलेलं होतं मनसेने, त्याचं कुठेतरी यश मिळालं आहे, सरकारला GR मागे। मला वाटतं याच्या बाबतीत अनेक गोष्टी झाल्या आहेत। त्यानंतर मनसेचं आणि शिवसेनेचं दोघांचं मिळून विजयी उत्सवही झालं आहे। सो आता हा विषय जो काय आहे तो संपलेला आहे आणि आता नवीन सुरुवात आम्ही सगळ्यांनी पुन्हा केलेली आहे। जिथे मराठीवर अन्याय दिसेल तिथे आमची लात पडताना तुम्हाला दिसणार। दुबेंनी पुन्हा वक्तव्य केलेलं आहे का जिथे जिथे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दिसेल तिथं उत्तर भारतीय त्यांना आपटून मारतील असं? कोण निशिकांत दुबे? नाही, मला माहीत नाही, मी ओळखत नाही। काय वाटतं आजच्या मेळाव्यामध्ये अनेकांना उत्तर मिळते? अनेकांना उत्तरं मिळाली पाहिजेत असं मला वाटतं, कारण मागच्या काही दिवसात जे काही महाराष्ट्राचं पुन्हा राजकारण घडलेलं आहे त्याच्यावर साहेब बोलतील अशी अपेक्षा आहे। काय वाटतं, कालचा जो राडा पाहता विधिमंडळात संस्कृती अशी दिसून आली की अनेक मंत्री आणि आमदार तिथे असतात, पण कालचा राडा जो आहे तो पडळकर असेल या संध्याकाळी 6 वाजता तुम्ही जर आलात तर या सर्व प्रश्नांची उत्तरं सन्माननीय राजसाहेबांच्या तोंडातून ऐकायला मिळतील अशी मला अपेक्षा आहे। काहींची हिंमत अजून देखील होते, काही जण स्टेटस ठेवतात, त्याला देखील मनसेने अनेक प्रकारे धाडस दाखवलं। मी पुन्हा सांगतो, जो मराठीच्या विरोधात कुठलीही गोष्ट करायचा प्रयत्न करेल त्याला लात बसणारच। मला वाटतं आमच्या कन्नमवार नगरच्या पदाधिकाऱ्यांनी ती लात त्याला दिलेली आहे। सो ही आता जर यातून तुम्ही काय शिकणार नसाल तर अशा लाता पडत राहतील। मला माहीत नाही, मी तुमच्या तोंडातनं पहिल्यांदा ऐकतोय। नक्कीच हे होते अविनाश जाधव। त्यांनी सांगितलं आजचा जो मेळावा आहे यातनं सर्व उत्तरं जे ते राज ठाकरे देणार आहे, त्यामुळे कशा प्रकारचा मेळावा असणार आणि कशा प्रकारची उत्तरं या ठिकाणी मिळणार हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। मात्र सध्या तरी हिंदी सक्तीचा जो GR आहे तो मागे घेतल्यानंतर कुठेतरी आता मराठी वर्सेस अमराठी अशा प्रकारचा वाद जो आहे तो उफाळून येताना पाहायला मिळतं। त्यामुळे येणाऱ्या काळात हा वाद कधी शमणार हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। कॅमेरामन गणेश रहाटेसह गणेश सुराट, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।